रत्नागिरी शहरालगतच्या फगरवठार परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळून रस्त्याचा मोठा भाग खचल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। बांधकाम त्यांनी चालू केले 40 मीटर सुरुवात झाली तेवढ्या ते पण त्यापुढे युद्धपातळीवर करायला लागेल ना। दरड कोसळल्यामुळे संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना सामंत यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या। दरड कोसळण्यास तसंच रस्ता खचण्यास नेमकं कोण जबाबदार आहे याची चौकशी करण्याचे आदेशही पालकमंत्री सामंत यांनी दिले। तसंच रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तातडीनं सुरू करून गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करावे असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। दरम्यान परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत धोकादायक ठिकाणी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। रस्त्याची तातडीनं दुरुस्ती होऊन वाहतूक पूर्ववत होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे।